क्रिकेटमध्ये रायव्हलरी तर खूप आहेत, पण एक रायव्हलरी अशी आहे जी फक्त खेळापुरती मर्यादित नाही, तर गोष्ट आहे अहंकाराची, आणि त्याचं नाव आहे द ॲशेस, जी आज नुकतीच चालू झाली आहे. 1888 लंडन, द ओव्हल, इंग्लंड आपल्या घरच्या मैदानावर जगातला सर्वात मोठा संघ, आणि समोर ऑस्ट्रेलिया. पण काय झालं माहितीये, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला फक्त 7 धावांनी हरवलं. हा फक्त पराभव नव्हता, तर अभिमान तुटण्याचा एक क्षण होता. इंग्लंडमध्ये शांतता, स्टँड्स मध्ये धक्का, इंग्लंडचे चाहते शब्दहीनच झाले. मग पुढच्या दिवशी इंग्लंडच्या द स्पोर्टिंग टाइम या न्यूजपेपर मध्ये छापलं गेलं, इंग्लिश क्रिकेट हॅज डाईड अँड द बॉडी विल बी क्रिमेटेड अँड द ॲशेस टेकन टू ऑस्ट्रेलिया. म्हणजे काय तर इंग्लिश क्रिकेट मरण पावले आहे, त्याचे अंत्यसंस्कार केले जातील आणि त्याची राख ऑस्ट्रेलियात नेली जाईल. बस इथूनच सुरू झाली ॲशेस नावाच्या मालिकेची खरी कहाणी. या पराभवानंतर इंग्लंडच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा पुन्हा दौरा केला 1882 ते 83 मध्ये. तिथे इंग्लंडच्या कर्णधार इवो ब्लाय यांना इंग्लिश महिला चाहत्याने एक छोटासा मातीचा अर्न म्हणजे कलश भेट दिला. त्या अर्न मध्ये काय होतं माहितीये, जळालेल्या क्रिकेट स्टंपची राख. याच राखेला, याच कलशाला पुढे जग ओळखू लागले द ॲशेस ट्रॉफी म्हणून. ही मूळ ट्रॉफी आजही मेलबर्न क्रिकेट संग्रहालयात सुरक्षित जपली आहे, कारण ती ट्रॉफी नसून अभिमान, परंपरा आणि इतिहासाची राख आहे. तेव्हापासून प्रत्येक 2 वर्षांनी एकच युद्ध सुरू होतं, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया. ना दोस्ती ना दया, फक्त प्रतिष्ठा, इतिहास आणि राख परत आणण्याची शपथ. मग कशी वाटली ही स्टोरी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.